चंद्रकांत तर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती ही आजच गठीत होणार असल्याची माहिती मिळते आणि आजच या संदर्भातला जीआर देखील निघणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। प्रत्येक पक्षातील 2-2 मंत्री यात असतील आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, आपण बघतोय कालच मराठा आरक्षणासंदर्भातला महत्त्वाचा जीआर निघाला आणि आज त्यानंतर ओबीसी मंत्र्यांची कुठेतरी नाराजी दिसून आली होती। भुजबळ देखील या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले नव्हते आणि आता लगेचच या संदर्भातला जीआर काढणार असल्याची माहिती मिळते। उपसमिती स्थापन होणार आहे ओबीसींसाठी। नक्कीच ओबीसी नेते हे कुठेतरी नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच ओबीसी समाज कुठेतरी नाराज होऊ नये त्यासाठी ही सगळी भूमिका राज्य सरकारकडनं घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या अगोदर जर का पाहायचं तर ही अशा प्रकारची उपसमिती असावी अशा प्रकारची मागणी देखील होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र एकूणच मुहूर्त कुठेतरी लागत नव्हता। एकूणच काल जो सगळे निर्णय आलेले आहे आणि त्यानंतर कुठेतरी ओबीसीवर अन्याय होतो आहे अशा प्रकारची भूमिका देखील ओबीसी समाजातील नेत्यांकडनं मांडण्यात येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच ताबडतोब ही सगळी समिती जी आहे उपसमिती जी आहे त्याची समिती आता गठीत केली जाणार आहे। 6 सदस्यीय समिती ही असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक पक्षातील 2 सदस्य मंत्री जे आहेत ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील। एकूणच ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत ते कुठेतरी मार्गी लागत नाही आहेत अशा प्रकारची भूमिका ही अनेक नेत्यांकडनं वारंवार बोलून दाखवली जात आहे आणि अशातच ही उपसमिती आता कशा प्रकारे काम करणार। सोबतच भुजबळ देखील या संदर्भात आपल्याला त्यांची नाराजी पाहायला मिळते आहे। ही उपसमिती गठीत केल्यानंतर आजच या संदर्भातला जीआर निघणार आणि त्यामुळे हा जीआर निघाल्यानंतर भुजबळ यांची भूमिका काय असणार आहे, त्यांचं एकूण नाराजी दूर होते का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।